हॅलो हाय खुशबे सरकार ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे छोलेची भाजी बनवणार आहे। तर हे बघा, मी आदल्या दिवशी छोले भिजत घातले होते। तर हे बघा, अशा प्रकारे मी छोले घेतले आहेत। इथे मसाला काढून ठेवला आहे मी। इथे अद्रक, कोथिंबीर, टोमॅटो बारीक चिरलेला आहे, कांदा बारीक चिरून घेतला आहे। तर अद्रक लसूण ची पेस्ट घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे। इथे आमचा घरगुती मसाला, चवीनुसार मीठ, गरम मसाले घेतले आहेत। इथे मी थोडीशी हळद घेतली आहे, लाल मिरची पावडर थोडीशी घेतली आहे। तर हे बघा, मी एव्हरेस्टचा छोले मसाला घेतला आहे। तर अशा प्रकारे मी बनवणार आहे आज छोलेची भाजी। तर हे बघा, काबुली चणे घेतले आहेत। तर हे आता मी कुकरमध्ये शिजायला घालणार आहे। तर अशा प्रकारे हे बघा, इथे तुम्ही रेसिपी बघू शकता। तर आता इथे घेतली आहे मी कढई। तर कढई आपली गरम झालेली आहे चांगली अशी। तर आता आपण कांदा भाजून घेऊया। तर अशा प्रकारे मी इथे कांदा भाजून घेतला आहे। तर मी चणे 2-3 शिट्ट्या मी काढून घेतल्या आहेत। चणे अगोदर मी शिजवून घेतले आहेत। तर अशा प्रकारे इथे बघा, कांदा असा भाजायला टाकलेला आहे। तर अशा प्रकारे मी इथे कांदा फ्राय करत आहे। तर तुम्ही बघू शकता, तर कांदा आपल्याला असा लालसर चांगला असा भाजून घ्यायचा आहे। तर त्यात कांदा असा मी चांगला लालसर भाजून घेतला आहे। तर हे बघा, इथे कांदा असा चांगला भाजलेला आहे। तर ह्याच्यामध्ये मी तेल ओतून घेणार आहे। तर तुम्हाला हवं असं तुम्ही ते तेल टाकू शकता। तर अशा प्रकारे मी इथे मला हवं तेवढं मी तेल ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे। तेलामध्ये मी कांदा चांगला फ्राय करणार आहे। तर चला आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। अगोदर मीठ थोडंसं घेऊया टाकून, म्हणजे कांदा चांगला आपला शिजला जातो। तर अशा प्रकारे मी इथे थोडंसं कांदा परतताना मी मीठ टाकलं आहे, थोडंसं टाकलं आहे। तर कांदा आपला चांगला शिजून निघेल। आणि त्यामध्ये चला आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो पण आपल्याला चांगला असं परतून घ्यायचं आहे। असं मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं। टोमॅटो चांगला असं भाजून घेतला आहे मी आता। तर इथे बघू शकता तुम्ही। तर त्यामध्ये मी थोडेसे असे जिरे घालणार आहे। तर अशा प्रकारे मी ते जिरे चांगले असे तेलामध्ये भाजून घेणार आहे। थोडेसे असे मी जिरे घातले आहेत। तर इथे अद्रक लसूणची पेस्ट मी घालणार आहे। तर इथे बघू शकता तुम्ही
ते पण अशी चांगली अद्रक लसूणची पेस्ट अशी भाजून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला चांगलं असं सगळं भाजून घ्यायचं आहे। आणि इथे मी एव्हरेस्टचा छोले मसाला टाकणार आहे। मी हातावरती घेते थोडासा, तर तुम्हाला हवनुसार असं तुम्ही घालू शकता। मला हवा असं मी त्याच्यामध्ये एव्हरेस्टचा छोले मसाला घातला आहे। तर इथे आमचे घरगुती मसाला, तर इथे मी बघा मसाले ह्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेणार आहे चांगले। तर आपल्याला हे तेल सुटे तोपर्यंत आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही। तर आता हे शिजवलेले छोले मी ह्याच्यामध्ये चांगले असे फ्राय करून घेणार आहे, म्हणजे चांगलं परतून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, तर त्याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे। तर हे बघा इथे कोथिंबीर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे मी त्याच्यामध्ये। तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे बघा इथे गरम पाणी केलेलं मी ह्याच्यामध्ये टाकत आहे। तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर हे बघा अशा प्रकारे चांगले मस्तपैकी अशी आपली भाजी छोलेची तयार आहे। तर मस्त असा कलर आला आहे आपल्या भाजीला। तर हे बघा मस्तपैकी अशी तर्री पण आलेली आहे। तर अशा प्रकारे ही आहे छोलेची भाजी। तर कशी वाटली